किशोर शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। सचिनजी उतेकर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। तसेच उपशाखा प्रमुख निवृत्ती दादा उतेकर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। संभाजी पार्टे आणि भगवान शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। उपशाखा प्रमुख निवृत्ती दादा उतेकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभागाच्या वतीने त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। उपाध्यक्ष भगवान दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। निवृत्ती दादा उतेकर उपशाखा प्रमुख यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। तसेच या ठिकाणी विलासजी कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। शाखा प्रमुख सचिनजी उतेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आणि गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। सचिनजी कदम विलासजी कदम यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। गणेश शिंदे यांच्या शुभ तसेच सचिन उतेकर शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। चला पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल। फायनल मेगा फायनलचा सामना कसा असायला हवा या सामन्याचं वर्णन पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत। आमच्या समवेत पुन्हा एकदा म्हात्रे सर आम्हाला पाहायला मिळतील। सूरज मोरे यांचे आम्ही वेलकम करू आणि पहिल्याच बॉलवर फिरून मारलेला हा फटका बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1-2 आणि तिसऱ्या टप्प्याला बॉल अडवला जाईल। अगदी क्षेत्ररक्षण होईल तोवर मात्र धावा मिळतील किती, तर एकंदरीतच या फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती परंतु 2 धावा अंकित होत असताना आपण पाहत आहे। कांगोरीगड क्रिकेट क्लब कामठी विभाग प्रीमियर लीग 2025 KVPL पंचाने इशारा केलाय, पंच चौकार हा इशारा केलाय। चला आणि चौकाराने सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये 4 एकूण धावसंख्येचा आलेख पुढे जात असताना आपण पाहताय बॅटिंग करणारी टीम बोरगर वैभव आणि गणेश आपल्याला पाहायला मिळतील। बोरगर संघाचा आपण पाहिलं तर निर्विवाद वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं। बॅटिंग टीम आपण पाहताय टीम नॉट 7 पोलादपूर या टीमचा आपण उल्लेख करतोय, ज्या टीमने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं। फलंदाजी करत असताना गणेशची बॅटिंग आपण पाहिली, त्याचं नेतृत्व कौशल्य त्याला साथ देत असताना वैभवचा पहिल्याच बॉलवर मात्र त्यांना अटेम्प्ट केला, चौकार आलाय। यावेळेला फुलर लेनचा बॉल आउट स्विंग झालाय, अगदी आपण पाहतोय ते मिडल यष्टी मधून बॉल थोडासा आउट स्विंग झाल्यानंतर डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला मात्र इथे कन्व्हर्जन जमलं नाहीये। दुसरा बॉल धीरजने केलेला कमबॅक, धीरजनं या आतापर्यंतच्या खेळामध्ये चांगला इम्प्रेसिव्ह खेळ हाताळलाय। यावेळेला अजून एक बॅट पॅचच्या मधून रिलीज केला बॉल, ज्या वेळेला आपण पाहिलं की फलंदाजाचा स्टान्स नव्हता, फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते आणि तिथेच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शिरकाव केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये। गनिमी खावा ज्याला आपण म्हणतो की शत्रू जिथे बेसावध असतो आणि अगदी त्याच वेळेला मात्र शत्रूवर बेसावध असताना मात्र आक्रमण केलं जातं। पुढे गेले, मागे आले, पंचांनी इशारा केलाय, लाईन तुम्ही मिस करताय, पंच सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉलने एकूण धावसंख्येमध्ये होईल भर। पहिला बॉल 4, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट, एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 3 चेंडूंच्या अखेरीस 5 या आकड्यावर।
टॅप केला बॉल एक कसा मिळणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का गणेश उतेकर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा इम्पॅक्ट, त्याचा एक्सपॅक्टर बॅटिंग, त्याचं शॉट सिलेक्शन आणि चौकार षटकारांची आतषबाजी आपण त्याची पाहिली. ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, फुल हुकचे फटके, अलॉंग द ग्राउंड एरियाला अटॅक, स्विचचे फटके आपण त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. लांबच लांब, उंच उंच षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. आज मनमुराद आनंद घेतलाय क्रीडा रसिकांनी. पोलादपूर तालुक्यातील खरं तर कामठी विभागाचा एक जबरदस्त हरहुन्नरी खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये मात्र इम्प्रेसिव्ह खेळ करत असताना आज त्यानं मात्र सर्वांना इम्प्रेस केलंय. हलवार पद्धतीने हा बॉल हवेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. हाफ चान्स योगेश केसरकर, फिटनेस चॅलेंज राहिला योगेश. तर प्रयत्न तर झाला परंतु यावेळेला प्रयत्नांना अपयश येईल. मैदानाच्या आतमध्ये अजून एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झाला. अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 7 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पाच चेंडू झालेत. चला याही वेळेला आपण पाहताय गती कमी केले, पेस ऑफ केले या बॉलला. मैदानाच्या आतमध्ये वेगळे डाव पेस, वेगळी रणनीती, वेगळी प्लॅनिंग, एक्झिक्युशन फार छान आपल्याला पाहायला मिळते. वैभव सोबत टीमचा कॅप्टन गणेश आपल्याला पाहायला मिळालाय. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, जिथे आपण पाहताय आई गावदेवी बोरघर, कर्णधार अमोल पाटे, संघ मालक विक्रम दलवी, अशोक सुतार, अक्षय पाटे आपल्याला पाहायला मिळतील. आज यांचा संघ फायनल मध्ये खेळ करत असताना मात्र संघ मालक आज खुश असतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर का पाहायला गेलं तर एक चांगली रणनीती आणि त्या रणनीतीने मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतिस्पर्धी संघ तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळालाय. त्याही टीमचं आपण कौतुक करूया. नारायण भिवा उतेकर, कर्णधार गणेश उतेकर, संघ मालक सागर नारायण उतेकर, संघ मालकाचा आपण आभार व्यक्त करूया. तब्बल 12 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. फर्स्ट प्राइज 50,000 रुपये मानाचा करंडक, द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 30,000 रुपये मानाचा करंडक, तृतीय क्रमांक 20,000 रुपये मानाचा करंडक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, बेस्ट कॅच, विकेट, हॅट्रिक, उत्कृष्ट झेल, अर्धशतक, उदयोन्मुख खेळाडू आणि मॅन ऑफ द सिरीज असे अनेक नामांकन, अशी भली मोठी भव्य दिव्य आणि मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. कामठी विभाग प्रीमियर लीग 2025. फुल टॉस, स्लॉग हिट आणि टाइम केलं बॉलला. चूक झालीये ती फिल्डर कडनं आणि चुकीचा भुर्दंड, धावा मिळतील 4 डीजे. एक चूक झाली आणि ती एक चूक खरं तर मी म्हणेन इतरांच्या खरं तर चर्चेची हेडलाईन आता मात्र बनणार. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजानं काल आणि आज दोन्ही दिवसांमध्ये ज्या 4 मॅचेस झाल्या त्या 4ही मॅचेस मध्ये जर का पाहिलं गेलं तर मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळवलंय. हायेस्ट रन गेटर ऑफ द टुर्नामेंट आपण असं म्हणूया स्पर्धेमध्ये. खरं तर मी म्हणेन अप्रतिम मॅजिकल खेळ करणारा खेळाडू गणेश, त्याचा झेल ड्रॉप झालाय. ओ इथे दुसऱ्या बॉलवर अटेम्प्ट आणि इथे मिळणार यश. झेल टिपला गेलाय सागरनं आणि सागरनं झेल टिपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एकच सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. आदित्यचं, गणेश उतेकर मोठा फलंदाज, प्राइज विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. मध्ये ऍज अ बॉलिंग युनिट षटक क्रमांक 2 मध्ये हाईट फॅक्टर फार छान राहिली. फ्लाइट दिले बॉलला. पुन्हा एकदा आपण पाहिलं खूड पद्धतीचा हा बॉल, जिथे फ्लाइटनं बीट केलं या फलंदाजाला पुढे येऊन मात्र फॉरवर्ड खेळून काढायचं होतं, पंच करायचं होतं बॉलला. बॉल मात्र अगदी आपण पाहिलं तर स्टिकर एंडला आदळलाय. फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये बिलकुल नव्हते. जागेवरनं रीड केलं असतं तर कदाचित 1-2 धावा मिळाल्या असत्या. शॉट सिलेक्शन इनकरेक्ट आपल्याला पाहायला मिळतंय.
डॉट बॉल आलाय अराउंड द विकेट. पेस ऑफ केलंय, चांगला रिलीज केला बॉल. इथे अजून एक विकेट. वन पुल्स अनदर. मैदानाच्या आतमध्ये चेतन गेला आणि चेतन परत सुद्धा आलाय. बॅक टू द डकआउट ऑन अ डक. अजून एक फलंदाज बाद. डीजे डेव्हलप करण्यासाठी स्पर्धा आपल्या विभागातील अनेक स्टार खेळाडूंना आपली ओळख निर्माण करून देण्यासाठी स्पर्धा आपल्या अनेक नवोदित खेळाडूंना खरतर वेगळी आयडेंटिटी निर्माण करून देण्यासाठी स्पर्धा आपल्या विभागाचं क्रिकेट पोलादपूर तालुक्यामध्ये आपल्याला पोहोचवण्यासाठी स्पर्धा आपल्या या विभागाची महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर पोहोचवण्यासाठी स्पर्धा फार छान आपल्याला पाहायला मिळते. KVPL कामथे विभाग प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिला आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय राजेशाही थाटमाट आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा पहिल्याच पर्वामध्ये अतिशय खरतर मी म्हणेन सुसज्ज नीटनेटकं सुव्यवस्थित क्रीडांगण आपण निवडले. सारसोली रामलीला क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर खेळ रंगत असताना आपण पाहताय दोन संघांमध्ये फायनल मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. टीम बोरघर त्यांच्या विरोधात नॉट 7 टीम पोलादपूर आपल्याला पाहायला मिळते. कार्यक्रमाचा शुभारंभ अगदी वेळेवर झाला. घड्याळामध्ये 6:01 झालेत. फायनलचा सामना अगदी बरोबर 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॉलवर आक्रमण केले. फॉलोथ्रो मध्ये आहेत आदित्य. सांगतायत मी घेईन कॅच आणि कॅच घेतलीये. खूपच छान. अगदी अप्रिसिएशन मिळवत असताना कौतुकाची थाप, शाबासकीची थाप आणि एकंदरीतच त्याला हक करत असताना वेल डन माय बॉय आदी असं मात्र अप्रिशिएट करत असताना योगेश केसरकर आणि त्यांचा संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन बाय द फिल्डिंग टीम. अजून एक फलंदाज बाद. धावसंख्या फक्त 13. डीजे आणि पहिल्याच बॉलवर एक धाव अंकित होत असताना आपण पाहताय 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये एकंदरीतच एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 14. द्वेषानं उभं राहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा येणार नाहीयेत. वेळ आणि परिस्थिती जरी बदलणाऱ्या दोन गोष्टी असल्या तरी सुद्धा कठीण परिस्थितीवर तुम्हाला मात करावी लागेल. अवघड आहे परंतु हरण्याची भीती न बाळगता एक विजयाचा उत्साह मैदानाच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला मॅच्युअर्ड इनिंग खेळावे लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल तरच या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करता येईल. कधीच म्हणू नका तुम्हाला हे शक्य नाही, कारण ही एक पराभूताची एक मानसिकता असते आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणत असतो पॉझिटिव्ह इंटेंट आणि पॉझिटिव्ह माइंडसेट फार महत्त्वाचा असतो. फलंदाज
फलंदाजी करणाऱ्या टीमला आपण सांगूया, येईल मुठी तर तुझ्या या आभाल, माघार घेऊ नको. काय घडेल काय बिघडेल. ओ यावेळेला फिरून मारलाय, बॉल गेलाय. 1 2 3 and 4. 4 धावा मिळतील. अगदी 4 रन संख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये 19 या आकड्यावर. डीजे दबावाखाली होते, परंतु हा दबाव थोडा कमी झाला आपण असं म्हणूया. 4 धावा तर जरूर आल्या. नेक्स्ट बॉल आपण जर का पाहिला तर वाईट जॉर खाता आलाय. लॉफ करायचं होतं त्याही बॉलला आपण पाहिलं तर डीप कव्हर्स रिझन च्या वरनं बॅट फिरली होती जरूर डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझनला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. आज थोडा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ. आपण जरूर पाहताय टीम नॉट 7 पोलादपूर हा संघ, गणेश उतेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून देतील. ड्राइव्ह केला ऑन साइडला, बॉल गेला डीप कॉर्नर रिजन मध्ये. येथील कॅप्टन स्वतः चेंडूवर अमोल बॉलला उचलतील, फेकून देतील. तोवर मात्र एक धाव अंकित होत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 षटकांच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये असताना 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. पुनरागमन हलवलं होत असताना आपल्याला पाहायला मिळते एकूण धावसंख्या या षटकामध्ये आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर 1 चौकार 3 सिंगल्स 1 डॉट बॉल म्हणजे 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे प्रत्येक स्ट्राईक शफल मागे खरं तर क्षेत्ररक्षकांना मी म्हणेन फिल्डिंगच्या सेटअप मध्ये थोडासा बदलाव करावा लागतोय. पुनरागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 1 षटकार किंवा 1 चौकाराची अपेक्षा असणार आहे. हा व्हाईट बॉल आहे, धावा कशाही येऊ द्या, त्या धावांचं खरं तर स्वागत असणार आहे टीम नॉट 7 पोलादपूर या टीम कडनं. एक धाव ऍड होईल, धावसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचली 21 या आकड्यावर. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. महाराष्ट्रातील खरं तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कांगोरी गड आणि कांगोरी गड क्रिकेट क्लब कामठी विभागाच्या वतीनं कामठी विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 आणि माझा विभाग माझा अभिमान हे ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचं पहिल्याच पर्वामध्ये खरं तर मी म्हणेन अगदी जबरदस्त मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. थोडं शांत झालंय वातावरण, कारण मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार येत नाहीत. रसिक प्रेक्षकांना चौकार षटकार पाहावयाचे असतात, परंतु आज मात्र आपण पाहिलं तर आता स्लॉगच्या षटकामध्ये स्लॉग हिटिंग तुम्हाला करावी लागेल. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 22 या आकड्यावर. 22 ऑन द स्कोरबोर्ड नाव. डीजे नक्कीच लिंबू मारलाय का फिल्डिंग टीमनं बॅटिंग टीमला, कारण ज्या खेळाडूनं मी म्हणेन हलकल्लोल केला होता संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याला लवकर क्षमवलं गणेश उतेकरला.
परंतु आता मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक असतील ते 4 मध्ये कुठपर्यंत पोहोचतील बॅटिंग करणारा संघ टीम नॉट 7 पोळातपूर हा संघ. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 22. मनातल्या योद्ध्याला पुन्हा चेतना द्यावी, थकलेल्या स्वप्नांना नवी दिशा द्यावी, घट्ट धरावा आत्मविश्वासाचा धागा आणि पुन्हा रंगवावा यशाचा नवा झोका. रंगवतील का, येतील का षटकार? एका हातात झेल टिपलाय, अगदी सर्वच्या सर्वच पत्ते आपण पाहिलं तर बोरघर या टीमच्या पथ्यात पडत असताना अजून एक झेल टिपला गेलाय. 22 या आकड्यावर 5वा फलंदाज बाद डीजे. स्वतःला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवा की तुमचं हेच रूप पुढे आयुष्यभर तुम्हाला प्रेरणा देत राहील. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. योद्धा आपण पाहताय फायटर मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 6 मिस्टर जयेश बाद झाले, त्याच्या जागेवर आलाय रामदास. अवे फ्रॉम द रीच बॉल आडव्या पट्ट्यानं खेळून काढला व्ही शेप मध्ये. कस मिळणार? धावसंख्या इकडे पुढे जाईल 23 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं तर बऱ्याच कालावधीनंतर मात्र स्ट्रायकर एंडवर आलाय तो वैभव. रामदासच्या बॅटमध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. वैभव अजूनही तग धरून उभा आहे. वैभवच्या बॅटमधनं अजूनपर्यंत 2 चेंडू 2 चौकार आपण पाहिले आणि 11 या आकड्यावर तो खेळ करतोय, परंतु बऱ्याच कालावधीनंतर मात्र तो स्ट्रायकर एंडवर आलाय. पाहूया आपण त्याच्या बॅटमधनं चौकार षटकार येतील का. तो एक फायटर खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये तो फाईट करेल का. मागच्या काही 2 चेंडूंचा उल्लेख केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सागर पवारची फिरून मारला बॉल. फिल्डर आहेत, एकतर मिळणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, कितपत होईल, तो यशस्वी होईल का. थ्रो तर चांगली झाली आहे, परंतु थोडा अवे आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, 2 तर मिळणार आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. 2 मिळतील आणि 2 एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 25 या आकड्यावर. शेवटचा अंतिमचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. चला फलंदाज लगेच जात मध्ये. चला पळत राहा मित्रा. अक्षय चालत राहा मित्रा. नेहमी अंधारच भेटेल असं नाहीये, प्रयत्नांना तुझ्या नेहमीच अपयश भेटेल असंही नाहीये. अंधारातून प्रकाश, प्रकाशातून अंधार, हा खेळ काही थांबणार नाहीये. थोडं थांब, संयम बालक. यशाचा एक सोनेरी किरण नक्की दिसणार. पाठलाग कर त्याचा, सापडणार तुला तो. तू तुझे प्रयत्न, तुझी जिद्द, तुझी चिकाटी, तुझं साहस, तुझी मेहनत सोडू नको. करत राहा, पळत राहा, चालत राहा आणि प्रयत्न मात्र नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतील खेळाडू. बॅट फिरली अवे फ्रॉम द रीच. येल बॉल डॉट. पंच सांगतायत इट्स अ फेअर बॉल. डॉट बॉल आणि डॉट बॉल न होईल सांगता. पहिल्या षटकाचा, पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांच्या अखेरीस 25 आणि 26 धावांचं एक छोट मी म्हणेन माफक टार्गेट इथे सेट झालंय. आम्ही नक्कीच चर्चा करू संपूर्ण सामन्याची. तत्पूर्वी या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून
अगेन्स्ट 2 हात करण्यासाठी आई गावदेवी बोरघर टीम. खरं जर पाहायला गेलो तर या संघाचे संघमालक आहेत विक्रम दळवी, अशोकजी सुतार, अक्षय पार्टे यांचा संघ मालकीचा आई गावदेवी बोरघर टीम आणि नारायण भिवा उतेकर 07 पोलादपूर टीम. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सागर नारायण उतेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्याच वडिलांच्या आठवणींना उजाळा प्राप्त करून देण्यासाठी नारायण भिवा उतेकर 07 ही पोलादपूर ही टीम सध्या मैदानामध्ये सागरजी नारायण उतेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि या दोन संघांदरम्यान आता काटेकी टक्कर या ट्रॉफीसाठी ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु त्याचबरोबर मी या ठिकाणी विशेष कौतुक करेन कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग, त्यांचे संपूर्ण अध्यक्ष, त्यांची संपूर्ण कमिटी भरपूर मेहनत केली आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कामथे विभागातील सर्व खेळाडूंना एक त्यांच्या क्रिकेट क्षेत्रातील क्षितिज विस्तृत करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं एक व्यासपीठ त्यांना मिळवून दिलं. ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी म्हणेन, कारण एका कॅप्टनने देखील त्याचा उल्लेख केला होता की अशा प्रकारच्या मॅचेस ह्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एखादा खेळाडू आमच्या विभागातून निर्माण करण्यासाठी खरं तर हे पोषक वातावरण आहे आणि अशा प्रकारच्या स्पर्धा संपन्न व्हाव्यात अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. पहिल्या गोष्टी नेहमीच स्मरणामध्ये राहतात. चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग सगळ्यांना माहिती आहे आणि आता कामथे विभाग प्रीमियर लीगची पहिली ट्रॉफी उचलणारा कोण असेल तर संपूर्ण पोलादपूर क्रिकेट असोसिएशनचं सध्या लक्ष लागून राहिलेली ही स्पर्धा आपण जर पाहतोय तर कामथे विभाग प्रीमियर लीग अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलाय. सूर्य अस्ताला जात असताना पक्षी घरट्याकडे वळलेत आणि इथे मात्र क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार आपण पाहताय आणि सोपं सोयीस्कर आव्हान घेऊन आई गावदेवी बोरघर हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. जरूर कौतुक करावं लागेल आमच्या सोबत आज आवाज नितेश भोईर, त्यानंतर सूरज यांचा आवाज आपण ऐकतात. विकास चौरसिया सध्या आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये. GTC लाईव्हचे आपण पाहताय सुशील पाटील, त्यांची संपूर्ण टीम, आर्या भुवन कमलेश आणि आमचे संपूर्ण मान्यवर पंच बाविस्कर सर, त्याचबरोबर आकाश सिंग आणि दत्ता मेहर. चला पहिला बॉल 26 टार्गेट. पहिला बॉल ज्युसी फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. यावेळी आपण पाहू शकता डीप लॉंग ऑनला 2 क्षेत्ररक्षकांना भेदून अगदी गोळीच्या वेगाने बॉल चाललाय फरार. सीमारेषा पार 4 धावांसाठी आलाय हा चौकार. या चौकाराने खरं तर या मैच आगाज झालाय. अंजाम अभी बाकी है. संघर्ष की राह पर जो चलता है वही व्यक्ति आगे जाकर मुकद्दर का सिकंदर कहलाता है. बॉल द्या. आणि संघर्ष करावा लागेल, कारण असं म्हटलं जातं ना, संघर्ष जितना कठीण जीत उतनी ही शानदार. आणि आता हा संघर्ष गोलंदाजांना करावा लागेल. या मॅच मध्ये आपल्याला वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर गोलंदाजांना अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. हातात खरं तर मेजर पट्टी घेऊनच प्रत्येक बॉल मोजून मोपून आणि तोलून टाकावा लागेल. कारण समोर जर आपण पाहिलं तर दोन्ही विस्फोटक खेळाडू मैदानामध्ये अमोल आणि सागर ही विद्यमान जोडी. तर पहा, पहिली जोडी ही नेहमी चांगलीच असते आणि गोलंदाज देखील चांगला असतो, ज्याला फ्रंट लाईन स्विमर म्हटलं जातं. लोहा लोहे को काटतंय असं म्हटलं जातं आणि आज कोण कोणाला कापेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. आता अमोलने ठोकला एक चौकार. गोलंदाज तयार. या बॉलवर काय असेल? लेफ्ट हँडेड वर्सेस राईट हँडेड अँगल बनवण्याचा प्रयत्न. बॉल थोडस दूरवरून राहिला. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. आता 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मेहनत तर करावे लागेल. उगवत्या सूर्याचं चित्र आणि धावत्या घोड्याचं चित्र घरामध्ये भिंतीवर लटकवून चालणार नाही. तर सूर्यासारखं लवकर उठावं लागतं, घोड्यासारखं धावावं लागतं, तेव्हाच तुम्हाला आयुष्यामध्ये यश संपादित होतं. हो, पुन्हा एकदा यावेळी आपण पाहिलं जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या मेरिटवर, बॉलच्या मेरिटवर जाणं अतिशय गरजेचं आहे. परंतु चांगलं कमबॅक केलं. एक चौकार व्हाईट बॉल टाकल्यानंतर पुनरागमन केलं. आलाय डॉट बॉल. स्वप्न आहे, स्वप्नांची परिपूर्ती करायची आहे आणि फार दूर राहिलेल्या अगदी काही क्षणामध्ये ही विजयाची ट्रॉफी कोण उचलेल आणि कोण जल्लोष करेल हे आता तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. धोकाच. एकाच पटरीवर 2 गाड्या. एकाला मात्र सोडावी लागेल आणि तिथे मात्र क्विक थ्रो झाला.
आणि पहा जल्लोष होत आहे, टाळ्यांचा कडकडाट आणि हे सेलिब्रेशन, कारण मैदानाच्या बाहेर चाललंय विकेट नंबर 1 अमोल बॅक टू डगआउट. नितेश, आयोजकांचं भरपूर कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं ही स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. पहिलं पर्व म्हटलं की बऱ्याचशा गोष्टींची जमवाजमव करावी लागते आणि ही संपूर्ण जबाबदारी खरी तर आमच्या संपूर्ण कमिटीने अगदी लिलिया पेललेली आहे. आज विशेष करून आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की संपूर्ण व्यासपीठ दिवसभर अगदी भरगच्च व्यासपीठ पाहायला मिळाला. मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमुळे या व्यासपीठाला खऱ्या अर्थानं वजन प्राप्त झालेलं आहे आणि त्याचमुळे ही स्पर्धा मी म्हणेन पहिलं पर्व आहे, शानदार सर्व आहे आणि ही स्पर्धा यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर जर उल्लेख केला तर आज कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता प्रत्येक टीम मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला खेळ, पंचांच्या निर्णयाचा प्रत्येकाने सन्मान केलाय, कमिटीच्या निर्णयाचा प्रत्येकाने सन्मान केलाय आणि अशा पद्धतीची ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडली त्यासाठी कमिटीचे या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करावे लागतील. चला, एक विकेटचं पतन झालंय. अमोल बॅक टू डगआउट. नवीन बॅट्समन इन्स्टेड ऑफ अनिल, नेम इज धीरज. ही नावं आजच्या दिवसामध्ये भरपूर चर्चेमध्ये राहिलेली आहे. धीरज आज आक्रमक खेळ त्याचा देखील पाहायला मिळाला. त्याचबरोबर आपण नॉन स्ट्रायकरला सागरला पाहतोय, त्याने देखील खूप चांगला बहारदार खेळ आपल्या टीमसाठी केला. परंतु ही लढाई जर आपण पाहिली तर सागर नारायण उतेकर, विक्रम दळवी, अशोक सुतार, अक्षय पारडे यांच्या या संघ मालकांमधली देखील आहे. परंतु त्यांचं विशेष कौतुक, कारण क्रिकेटला ते सध्या प्रमोट करतायत, आपल्या खेळाडूंना व्यासपीठ देतात. ओ भरपूर वेळ होता, यावेळी मात्र हाफ ट्रॅकर बॉल, पूल शॉटऑन पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत तिथे मात्र चूक झाली की काय नाही. एकाने बॉल उचललं, बॉलला फेकले तोपर्यंत 2 धावांसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि आता लागल्या 7 धावा स्कोर कार्डवर. असं म्हटलं जातं ना, एम टू मून, इफ यू मिस हिट अ स्टार. चंद्राला गवसणी घालण्याचं स्वप्न पहा, नाही झालं तर ताऱ्यांची तरी भेट होईल. आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा आणि प्रयत्नांती परमेश्वर असं सातत्यानं आपण म्हणत असतो. गोलंदाज क्रमांक 2. इथे मात्र पहा, यावेळी देखील आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न गोलंदाज सतीश याने केला, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी एका धावेपासून मात्र रोखू शकणार नाही आणि पहिल्या षटकाची समाप्तीची 1 to go. ओके, माफ करा, 1 to go. एक शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि जर पाहिलं तर छोटंसं टार्गेट आहे, छोटंसं आव्हान आहे आणि त्या आव्हानाच्या पाठलाग करत असताना आता डोकं अतिशय शांत ठेवून दोन्ही खेळाडू खेळतात. त्यांना माहिती आहे संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेटर खिशामध्ये घेऊनच मैदानाच्या आतमध्ये खेळाडू गेलेत. यावेळी मात्र पहा, टॅपिंग क्रिकेट खेळायचं होतं परंतु शेवटचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय. यावेळी मात्र गोलंदाजाने पूर्णपणे बायोडाटा रीड केला फलंदाजाचा. शेवटचा बॉल टाकलाय, डॉट बॉल नंतर पहिल्या षटकाची समाप्ती आणि आता मात्र दुसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या धावा 8. अठरा बॉल मध्ये 18 करायचे आहेत. रन्स टू बॉल इक्वेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रीमियर लीग म्हटलं की अनेक गावातील खेळाडू संघ मालक चॉईस करून घेत असतात आणि खरे तर सगळेच खेळाडू त्या संघातील बेस्ट खेळाडू म्हणूनच असतात, परंतु तिथे त्यांची वर्णी लागणं आणि ही अशा प्रकारची स्पर्धा खेळणं यासाठी तुम्हाला तुमच्यातील कौशल्य, तुमच्यातील पोटेन्शियल हेच असावं लागतं आणि ते ज्या खेळाडूंकडे आहे ते सध्या तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतात. आता स्ट्राईकला आपण पाहतोय, षटक क्रमांक 2 घेऊन मैदानामध्ये मार्गस्थ आहे गोलंदाज पहिलाच बॉल. यावेळी मात्र आपण पाहिलं फुटवरचा कमी वापर आणि बॉल आपण पाहिलं तर ऑफस्टिकला सोडून टाकणारा बॉल होता. ही लाईन आणि लेन त्याने बरोबर अगदी पकडलेली आहे. धीरज आणि धीरज साठी पहिला बॉल आलाय डॉट. आता
17 मध्ये करायचे 18. आणखीन एक बॉल तेज सर्रार बॅट फिरवली परंतु पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. उत्साह जास्त वाटलाय पंचांनी लगेच अपील फेटाळून टाकली परंतु 2 डॉट बॉल प्रेशर क्रिएट आता गोलंदाजांवर करतात. जे प्रेशर झालं होतं सुरुवातीला आपण पाहिलं नारायण भिवा उतेकर 07 पोलादपूर टीमवर, आता तेच प्रेशर ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न सध्या आई गावदेवी बोरगर टीमवर करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अथर्व. 16 मध्ये करायचे 18. धीरज अथर्वचा हा बॉल इथे मात्र आपण पाहिलं नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय त्याच्याकडून चूक झाली. चूक नाही, ही घोड चूक आहे. इथे चुकीला माफी नाही. तुम्हाला कारण देऊन चालणार नाही कारण तुम्ही फायनलचा सामना खेळतायत. अतिशय महत्वपूर्ण सामना, ज्या सामन्याचा प्रत्येक दिवस तुम्ही ज्याच्यासाठी मेहनत केलेली आहे, संघ मालकाने मेहनत केलेली आहे, संघ मालकाने त्याच्यासाठी पैसे टाकलेले आहेत, खेळाडूंनी भरपूर मेहनत केलेली आहे आणि ती स्वप्न आता सत्यामध्ये उतरवण्यासाठी आपण आलेले आहात. आणि अशा परिस्थितीत ही चूक फार महाग ठरू शकते. गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी होतो. अथर्व तयार. फुलरलेनचा बॉल थोडासा बाउन्स झाला, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. 1 बाउन्स बॉल आउटफील्ड फास्ट, उडी मारण्याचा प्रयत्न, बॉल त्याच्या पलीकडे. 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार, फरार. 4 धावांसाठी हास्य कट जाय रस्ते, बॉल सीमारेषा पार, चौकार. या चौकारानंतर 2 बॉलवर जे डॉट बॉल आले होते ते प्रेशर रिलीज केले होते. इथे तुम्हाला जजमेंट फार महत्वाचा आहे कारण आउटफील्डचा तुम्हाला अभ्यास, कारण क्रिकेट खेळताना तुम्हाला संपूर्ण या मैदानाची भौगोलिक स्थिती, काटकोन, त्रिकोण, चौकोन, तुमचा दृष्टिकोन देखील फार महत्वाचा आहे. आणि ह्याच 2 चुका आता पथ्यावर पडतील. परंतु आई गावदेवी बोरगर टीम इथे मात्र आणखीन एक वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. म्हणजे या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं येस वाईट बॉलचा इशारा आणि या ओव्हर मध्ये पाहिलं तर तब्बल धावा आतापर्यंत 9 धावा खर्च झाल्यात आणि याचमुळे की काय ही मॅच आता विजयापासून थोडेसे दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. नारायण भिवा उतेकर 07 पोलादपूर टीम अडचणी समोर आहेत. आणखीन एक वाईट बॉल, पंचांचे हात कसरत करण्याची संधी. आणखीन एक वाईट बॉल या ठिकाणी प्राप्त झालाय. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. तुमच्या संकटांना सांगू नका तुमच्या समस्या किती मोठ्या आहेत आणि तुमच्या समस्यांना सांगा की तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. तुम्हाला स्वप्नाची परिपूर्ती करायची असेल तर लाईन आणि लेंथ तुम्हाला ठेवावीच लागेल. अथर्वला आता कमबॅक करावं लागेल. या मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, एक सिंगल मात्र, परंतु तदनंतर कमबॅक केलंय. अथर्वने सांगितलंय की 4 ढग आडवे आले म्हणून सूर्याचं अस्तित्व कधी संपत नाही आणि तेच सध्या अथर्वला करावं लागेल. आपलं अस्तित्व आहे ते या ठिकाणी सिद्ध करावे लागेल. परंतु मॅच आपण पाहिलं तर अगदी हातातून जशी वाळू निसटत जाते तशा पद्धतीनं आता मॅच निसटत जात असताना पाहायला मिळते. ती नारायण भिवा उतेकर 07 पोलादपूर टीमच्या माध्यमातून. पण गोलंदाज अथर्वला कमबॅक करावा लागेल. सागर आहे समोर, क्षेत्ररक्षणाची न्याहाळणी केली जाते. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ पूर्णपणे भरकटली. पहा वाईटचा इशारा. आणखीन या ओव्हर मध्ये मला वाटतं तब्बल 3 वाईट टाकले गेलेले आहेत आणि या गोष्टी तुम्हाला थांबवाव्या लागतील. अगदी वेगाने चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा कमी वेगाने तुम्ही योग्य दिशेला जाणं अतिशय गरजेचं आहे. मग ते क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, या गोष्टी तुम्हाला देखील पालन करावे लागेल. परंतु काय अफलातून स्पर्धा तुम्ही पाहिलंय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कांगोरीगड क्रिकेट संघटना आपण पाहतोय आणि कामथे विभागाची ही मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा आपण पाहत आहे. पहिलं पर्व शानदार सर्व. शेवटच्या बॉलवर अगदी ऑफस्टिकला मारण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि पॉइंटच्या दिशेने टार्गेट केला होता. फटका फसलाय आणि तदनंतर मात्र आला हा डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर 2 षटकांच्या समाप्तीची घोषणा. स्कोर कार्डवर लागल्यात धावा. आता आपण पाहू शकतात 20. 12 बॉल
6 धावांची गरज. अगदी विजयाच्या समीप येऊन ठेपलेत सध्या टीम आई गावदेवी बोरघर टीम. संघमालकाने पाहिलेलं स्वप्न आज स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याचा तो दिवस आहे. चला, तुम्ही GTC लाईव्हच्या माध्यमातून सुशील पाटील संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवताय आणि या यूट्यूब चॅनलला देखील आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे. चला लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. कारण सध्या आपण जर पाहिलं तर GTC लाईव्ह तुमच्यापर्यंत अगदी स्पष्ट क्लिअर चित्र पाठवण्याचं प्रक्षेपण देण्याचं काम करते. आता मात्र पाहिलं तर आक्रमकता सोडली आणि आता सेन्सिबल क्रिकेट. कारण त्यांना माहिती आहे विजयाच्या अगदी समीप आहोत. एक चूक आयुष्यामध्ये फार महागडी ठरू शकते, परंतु आता ती चूक करण्याचा मानस दोन्ही खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळत नाही. संपूर्ण कमिटी, आयोजक, अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कमिटीचे या ठिकाणी पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करावे लागतील. हाफ ट्रॅकर बॉल थोडासा बॅकफुटला जात असताना भरपूर रूम मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलने फक्त स्ट्राईक रोटेट केली आणि आता आपण पाहिलं तर विजयाचा आनंद सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर आता दिसायला लागलाय पॅन्डल्स मध्ये आणि वाट बघतायत शेवटचे बॉलची. तदनंतर मात्र या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी सज्ज आहे टीम. आपण जर पाहिलं तर आई गावदेवी बोरघर टीम. ओ स्वीट हिटचा फटका, प्रॉपर टायमिंग आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि या 4 धावेनंतर जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. होय, आई गावदेवी बोरघर टीम जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नांची परिपूर्ती. एवढे दिवस जे कष्ट घेतले होते आजच्या कष्टाचं फळ मिळालं आणि आता मात्र या विजयावर शिक्कामोर्तब केलंय. कामथे विभाग प्रीमियर लीगचा पहिला वैला जर विजेता आपण पाहिलं तर आई गावदेवी बोरघर टीम यांचं नाव अगदी सुवर्ण अक्षराने